राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र व सक्षम शाखा वर्धा यांच्या वतीने 12 जून ते 15 जून या दरम्यान विद्यादीप सभागृह व रोठा येथे आपण राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करतो। या स्पर्धेत साधारण संपूर्ण राज्यातून 150 अंध खेळाडू सहभागी होतील। या सर्व खेळाडूंची व्यवस्था निशुल्क असेल। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुठल्याही खेळाडूला कुठलेही शुल्क द्यायचं नाही आहे, निशुल्क सगळी व्यवस्था असणार आहे। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साधारण 4 दिवस निवास भोजन इत्यादी व बक्षीस व्यवस्था करावयाची असल्याने समाजातील दानशूर दाते मंडळींना एक आव्हान आहे की या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यथाशक्ती आर्थिक किंवा वस्तुरूपात सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं। यापूर्वीही अशाच प्रकारचं आयोजन आपण वर्ध्यामध्ये केलेलं आहे। याही स्पर्धेसाठी काही दानदात्यांनी आपल्याला दान दिलेलं आहे। आदरणीय पुंडलिकजी मसराम, स्टेट बँक ऑफ इंडिया मेन ब्रांच वर्धा यांनी सर्व स्पर्धकांना स्वतंत्रपणे एक चेसबोर्ड देण्याचे निश्चित केलेले आहे। तर अशाच प्रकारे आदरणीय आमचे राज्यमंत्री डॉक्टर पंकजभाऊ भोयर हेही आम्हाला आपल्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमामधून सहकार्य करतील असं निश्चित आहे। आणि तरी पण संपूर्ण मदत ही जे काही नियोजन आहे ते एकट्या व्यक्तीला शक्य नसल्यामुळे समाजाने या स्पर्धेला भरीव मदत करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। खेळाडूंची व्यवस्था तिथेच असणार आहे, विद्यादीप सेलिब्रेशन रोठा येथे। या स्पर्धेच्या आयोजनामुळे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोहोचतात अशा खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये सरळ सेवेमध्ये समाविष्ट केले जातं। आणि अशा काही नुकत्याच निवड झालेल्या उदाहरणार्थ आर्यन जोशी, संस्कृती ह्या 4 लोकांना माझ्या माहितीमध्ये नोकरी मिळालेली आहे। सुपर क्लास 1 क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। अमोल खर्चे क्रिकेटमधून त्याला सिलेक्शन मिळालेलं आहे। तो आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळायला गेल्यामुळे त्यालाही क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक मिळालेली आहे। स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील सर्व अंध खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण ऑल मराठी चेस असोसिएशन या चेस असोसिएशनशी संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी। बोलू का? या स्पर्धांमागे आणखी एक मोठा गूढ लपलेला आहे। जे पालक आपल्या दिव्यांग मुला मुलींना सर्व मुख्य प्रवाहामध्ये आणू इच्छित नाहीत, त्यांना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवतात, अशांच्या जागरणासाठी म्हणून पण या स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक असतं। जे पालक अडाणी आहेत, अशिक्षित आहेत आणि अशांच्या घरामध्ये जर दिव्यांग मुलगा मुलगी असेल त्यांनाही या सर्वसामान्यांप्रमाणे जे आज दिव्यांगांची प्रगती होताना बघतोय आपण, तशीच प्रगती सर्व खालच्या स्तरापर्यंत पोहोचावी असा एक उद्देश राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र घेऊन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचे आयोजन करीत असते। पदाधिकारी आणि त्यांच्या बाजूला जे बसले MP धामंदे, लक्ष्मीकांत धामंदे, लक्ष्मीकांत धामंदे आणि सक्षमते आणि राष्ट्रीय दृष्टी संघाचे संयोजक यांचं ज्यांना जेव्हा यांना कळलं की राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्र आणि या हाताला ज्या हाताला जे मनोजी फळे हे समदृष्टी क्षमता विकास एवं जिल्हा मंडळ म्हणजे सक्षम या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेचे वर्धेचे जिल्हाध्यक्ष